मित्र हो, सध्या लग्न सराईचे दिवस मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत. कुठे डीजेचा आवाज, तर कुठे ढोल ताशाच्या गजरामध्ये लग्न अगदी उत्साहामध्ये साजरी होत आहे. आणि अशातच काल एक पत्रिका हाती आली आणि पत्रिकेवरली म्हण वाचून अत्यंत हसू आलं. पत्रिकेवर म्हण होती की संसार रूपी सागरात नाव चालली तिरावया, हे मानव जातीच्या राजहंसा विसरू नको तू यावया. पत्रिका वाचून हसू आलं आणि वाटलं की या म्हणीत थोडी सुधारणा करावं, की संसार रूपी सागरात नाव चालली चिरावया, हे मानव जातीच्या राजहंसा विसरू नको तू प्यावया. कारण हे जे राजहंस आहे हे लग्नाला यायला बी विसरत नाही आणि प्यायला बी विसरत नाही. आणि हे राजहंस शक्यतो 16 ते 30 या वयोगटातले असतात. आणि हे नवरदेवाचं स्पेशल फोर्स म्हणजे राखीव दल असल्यामुळं त्यांना सोयीसुविधा खूप असतात. म्हणजे गुटख्याच्या पुड्या, बॉक्स यांच्याकरता स्पेशल असतो. कारण यांचा कार्यक्रम असतो की परण्यात चांगली रंगत आणणं. कारण यांच्या लेखी नाचणं म्हणजे नवरदेवाला खूप मोठी मदत केल्यासारखं आहे. मग हे पितात आणि नाचून परण्यामध्ये रंगत आणतात. कोणी नागिन करतं, कोणी नाग होतं आणि परण्यामध्ये अत्यंत जणू खूप असा जल्लोष करतात, रंगत आणतात. आणि एकदा नवरदेव मंडपात आला म्हणजे जणू महाराज गडावर पोचल्याचा आनंद यांना होतो. आणि मग पहिलीच काही घेर राहते, मग पुन्हा थोडी थोडी टाकतात. आणि मग कुठं पंक्तीत पडलेले असतात, कुठं म्हणजे सकाळचे राजहंस हे आता कावळे झालेले असतात. कारण येतानाचे त्यांचे फ्रेश कपडे, शायनिंग बूट, फ्रेश ही कुठल्या कुठं गायब झालेले असतात. हे पांढरे शुभ्र राजहंस मग नंतर कावळे कधी होतात हे त्यांना कळत नाही. काही राजहंस तर नालीच्या कडेला पडलेले आढळतात. काही राजहंस सकाळी बालवाडी किंवा शाळेमध्ये बसलेली असतात. कारण रात्रीची गाडी गेलेली असते, कारण यांना सूज नसते. त्या गाडीचे बसू शकत नाही, पोचू शकत नाही. अशी अवस्था आज आपल्या नवीन तरुण पिढीची झालेली आहे. लग्नात तरुण पोरं जास्त आहे. आईवडिलाला जाऊ देत नाही आणि मग व्यसनी होतात. गुटख्याचं सवय लागते आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. आणि ह्या फालतू कामाकडे लक्ष लागल्यामुळं तरुणाई आपली बिघडून गेली आहे, बिघडत चाललेली आहे. म्हणून तरुणांना संदेश आहे की या अशा फालतू कामामध्ये वाहून जाऊ नका. निव्वळ डीजेवर लग्नात नाचू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या. नाहीतर पत्रिका छापणाराला सूचना करावं लागेल की अशी म्हणतात की संसाररूपी सागरात नाव चालली तिरावया, हे मानव जातीच्या राजहंसा विसरू नको तू प्यावया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करा, दुसऱ्यांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.